हा मेन रस्ता आहे. याच रस्त्यावरून आता गाड्या येतात. आधी हा कच्चा होता, आता पक्का झाला एकदम. हे शेड आलेले आहेत. हे आमचे दुसरे काका. आपा हाय करा. हा, आमचं मेन घर आहे, वरचं मूळ घर आमचं. पहिले आमच्या दारात साधी स्कूटर पण येत नव्हती, आता कार यायला लागले. आपण जाऊया, मला आमचं घर दाखवते. आता हे घर मूळ असल्यामुळे आणि इथेच देव असल्यामुळे इथेच लग्नाच्या सगळ्या रीतीभाती होणार, म्हणून इथे सगळं मंडप वगैरे सजवलेला आहे. हे आमचं खळं आहे. हा आमचा खण. हा आमचा भाऊ झोपला आहे. हा आमचा खण आहे पूर्ण. खोलीमध्ये आमचे काका राहायचे, पण त्यांनी आता वेगळं घर बांधलंय. त्यांच्याच मुलाचं लग्न आहे आता. हा आमचा देवघर. आणि हे माझे बाबा आमच्या जन्माच्या खूप अगोदरच गेले. हे आमच्या सगळ्यात लहान काकांची खोली. ही सगळ्यात लहान काकी. अरे व्हिडिओ बनवते. आधी त्यांची खोली. आधी हे सगळं नव्हतं, सगळं शारवलेलं होतं. ही पडवी. ही पडवी. ही टीव्ही आम्ही लहान होतो तेव्हाची आहे. जुन्या काळातली टीव्ही माझी आजी बघायची आणि आम्हाला बघू पण नाही द्यायची. खूप भांडणं व्हायची या टीव्हीवरती लहानपणी. टीव्ही आणि शोकेश हे दोन्हीही आमच्या लहानपणापासूनच आहे. खूप जुने आहे, खूप. एक लहानपणीची आठवण. ही आता आमची खोली आहे. ह्या खोलीतच आमचं गावी आल्यावरती लहानपण गेलेलं आहे. आता ही खोलीमध्ये आम्ही राहत नाही, कारण की माझ्या पप्पांनी आता नवीन घर बांधलं आहे. इथे बेडरूम आहे, पण तिथं लॉक आहे. ही पडवी आहे. आता ह्या शिड्यांना एकदम प्लेन केलं, कारण की आता ह्या रूममध्ये आजी राहते. तिला उचलून वगैरे घेऊन जायला लागतं, म्हणून त्या प्लेन केल्यात. ही आजी आहे. आपण फणस कापूया. म्हणजे कापू नये, म्हणजे गरं काढूया फणसाची. हो हो, फणसाची मस्त गरं काढूया. मला फणस मागच्या वर्षी पण मला फणस नाही खायला भेटला. मुंबईची वेगळी, पण आपला गावचा, ते पण कोकणातला वेगळा. मागच्या वर्षी पण मला खायला नाही भेटला आणि ह्या वर्षी भेटते फणसाची गरे. बर का. गोड गोड. आमच्या आजोबांनी लावलेलं झाड आहे हे. त्याचे फणस अजून आम्ही खातोय. हे काके बघा म्हणजे कसे बसलेले आहे. चिकाळची पद्धत बघा. पद्धतीने फणसाचा चिक काढायचा ना, तर खूप हाताला लागतो आणि एकदम चिकट चिकट होतं. तेल वगैरे लावून हाताने फणस वगैरे कापायचा. कोयत्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं, नाही तर कोयता पण पूर्ण चिकट होतो चिकाने. Oh, what a shot. काकीने माझ्या फणसाची शेडं काढून घेतले. त्यातली आता आपण एक एक करून गरं काढतोय. बाहेर पूर्ण अंधार होता, म्हणून आता घरात आलोय. पूर्ण आता सगळे जे गरं आहेत ते आपण बारीक बारीक करून घेऊ भाजीसाठी, जेणेकरून सगळा मसाला वगैरे, चटणी मीठ हळद असतं ते पूर्णपणे त्याला लागतं चांगल्यापैकी. काढणं कापणं कमी आणि खाणंच जास्त आहे. बिया अशा फोडून घेतल्या ना, तर त्यात वरचं जे कवच असतं ते बरोबर निघतं. मग नंतर जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा खाताना बियांच्या वरचं जे कवच आहे ते काढायचं आपल्याला काही त्रास होत नाही. म्हणून ते अगोदरच असं करून ठेवायचं. फक्त खायचं नाही, मदत करायला पण यायचं. मग सगळं गरण साफ करायला, गरांचे बिया काढायला, सगळं करायला काकी, मी, माझा भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळे बसलेलो. आणि माझी पिल्लू पण बाबा बघत होती कसं करतायत. माझ्या काकीने सगळी गरे एकदा धुवून घेतली स्वच्छ पाण्याने. एकदम चुलीत इस्तू केलं आहे माझ्या काकीने. आता आपण फोडणीची तयारी करूया. काकीच फोडणी देणार, आम्ही नाही. तेल आणि लसूण आणि याच्यामध्ये हळद, चटणी, मीठ टाकलंय. गऱ्यांची भाजी मस्त आता बनलेली आहे.
आता मस्त वाढून घेऊया. बाफ व कशी मस्त येते. हे छान वाटतं उलट ह्याच्यात. असं वाटतं की मी कशी दिसते. जरासं मीठ कमी टाकलं यार. नाही बरोबर मस्त यस यस. काय ते चिकन असतं, बकरं असतं. बकऱ्याचं हो नाही ना. असतं. बकऱ्याचं नाही. काय बघायचं खात नाही तू. खातो मी. तो त्रास होतो चिकनचा. चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.